श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी समर्थ महाराजांचा संदेश तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन आला आहे. आजचा हा संदेश अर्धवट सोडू नका. संदेश ऐकताना तुमचं मन शांत होईल आणि तुमच्या मनात दिव्य सकारात्मक शक्ती निर्माण होईल. आजचा संदेश तुमच्या जीवनामध्ये मोठा चमत्कार आणि स्वामींचे आशीर्वाद घेऊन येणार आहे. स्वामी भक्तांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून संदेश शेवटपर्यंत ऐका. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या भीतीकडे सरळ डोळ्यांनी पाहिलं आणि पळण्याऐवजी एक पाऊल पुढे टाकलं, त्या दिवशी तुमचा पराभव संपला आणि तुमचा विजय सुरू झाला. कारण खरा बदल बाहेरच्या परिस्थितीत नाही तर आतल्या निर्णयात होतो. तुम्ही ज्या संघर्षातून गेलात, ज्या रात्री रडत काढल्या, ज्या शंकांनी तुम्हाला आतून कुरतडलं, त्या सगळ्यांनी तुम्हाला तोडलं नाही. उलट तुम्हाला असं घडवलं की आता परिस्थिती तुम्हाला घाबरवू शकत नाही. स्वामी समर्थांचं स्मरण तुमच्या आयुष्यात चमत्कार म्हणून नाही तर जागृती म्हणून उतरलं आणि त्या जागृतीने तुम्हाला समज दिली की विजय म्हणजे सगळ्यांना हरवणं नाही तर स्वतःला हरवू न देणं आहे. आज तुम्ही ज्या आत्मविश्वासाने उभे आहात तो अचानक आलेला नाही. तो प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उठण्याने, प्रत्येक टोमण्यानंतर शांत राहण्याने आणि प्रत्येक शंकेनंतर स्वतःवर विश्वास ठेवल्याने तयार झाला आहे. ज्या लोकांनी तुम्हाला कमी समजलं होतं त्यांचं मत बदलणं हा तुमचा उद्देश नव्हता, पण स्वतःचं मत स्वतःबद्दल उंचावणं हा तुमचा खरा विजय होता. तुमच्या आयुष्यातील कठीण टप्पे आता आठवणी बनल्या आहेत आणि त्या आठवणी तुम्हाला कमकुवत करत नाहीत. उलट त्या तुम्हाला आठवण करून देतात की तुम्ही आधीही लढलात आणि जिंकलात. स्वामी समर्थांचं नाव घेत पुढे चालताना तुम्हाला कळेल की विजय हा आवाज करून येत नाही, तो शांतपणे आयुष्यात पसरत जातो. जिथे भीती कमी होते आणि धैर्य नैसर्गिक बनतं. आज तुम्ही परिस्थितीवर रागावलेले नाही, कारण तुम्हाला कळलं आहे की त्या परिस्थितीनेच तुम्हाला तुमची खरी ताकद दाखवली. ज्यावेळी तुम्ही मी नाही करू शकत असं म्हणणं थांबवलं आणि मी प्रयत्न करणारच असं ठरवलं, त्या क्षणापासून तुमचं आयुष्य दिशा बदलू लागलं. आजचा हा विजय फक्त पैशात, पदात किंवा लोकांच्या कौतुकात नाही. हा विजय आहे स्वतःला मान्य करण्याचा, स्वतःच्या जखमांवर मरम लावण्याचा आणि पुन्हा एकदा मोठं स्वप्न पाहण्याचा. स्वामी समर्थाने तुमच्या आयुष्यात दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे स्थिर मन. कारण स्थिर मन असलं की कोणतंही वादळ कायम राहत नाही. आज तुम्ही उभे आहात, घाईत नाहीत, घाबरलेले नाहीत, कुणाला सिद्ध काही करायचं नाही. फक्त आतून खात्री आहे की कितीही वळणं आली तरी तुम्ही वाकणार नाही. तुमचा विजय म्हणजे परिस्थिती बदलली म्हणून नाही तर तुम्ही बदललात म्हणून आहे आणि हा बदल कायमचा आहे. आता पुढचा प्रवास भीतीचा नाही तर आत्मविश्वासाचा आहे. शंकेचा नाही तर स्पष्टतेचा आहे आणि थांबण्याचा नाही तर सातत्याने पुढे जाण्याचा आहे. म्हणून आता थांबायचं नाही, प्रयत्न करतच राहायचे. स्वामी भक्तांनो, परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवायचा आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ नक्कीच टाईप करायचं. ज्यावेळी तुम्ही ठरवलं की अपयश तुम्हाला परिभाषित करणार नाही, त्या क्षणी तुम्ही तुमच्या भूतकाळावर विजय मिळवला आणि भूतकाळावर विजय मिळवणारा माणूस भविष्यात घडवायला तयार होतो. स्वामी समर्थांचं स्मरण आता तुमच्यासाठी आधार नसून शक्तीचा स्रोत बनत आहे. कारण तुम्ही शिकलात की विश्वास म्हणजे वाट पाहणं नाही तर चालत राहणं आहे. आज तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा प्रत्येक अडथळा तुम्हाला आभार मानायला भाग पडतो. कारण त्याच अडथळ्यांनी तुमच्या पावलांना बळ दिलं, तुमच्या निर्णयांना धार दिली आणि तुमच्या मनात स्थिर निर्माण केली. तुमच्या चेहऱ्यावरचं शांत हसू हे योगायोगाने नाही तर ते लढाईचं फलित आहे. आणि तुम्ही कोणत्याही न सांगता प्रत्येक लढाया जिंकल्या आहेत. जगाला कदाचित तुमचा संघर्ष पूर्ण कधीच कळणार नाही, पण तुम्हाला माहीत आहे की तुम्ही किती खोल अंधारातून बाहेर आलात आणि ही जाणीवच तुमचा खरा सन्मान आहे.
स्वामी समर्थांच्या नावाने सुरू केलेला प्रत्येक छोटा प्रयत्न आता मोठ्या परिणामात बदलतो, कारण सातत्याने केलेली कृती हाच सर्वात मोठा आशीर्वाद असतो. आज तुम्ही धावत नाही कारण तुम्हाला कुणाला गाठायचं नाही. तुम्ही स्थिरपणे चालत आहात कारण तुम्हाला माहीत आहे की तुमचा मार्ग तुमच्यासाठीच तयार झाला आहे. तुमचा आवाज आता कंप पावत नाही, कारण शंका हळूहळू विश्वासात रूपांतरित झाली आहे. आणि विश्वास मनाला स्थिर झाला की शब्दांना ताकद येते. हा विजय केवळ एका समस्यावर नाही, तर त्या जुन्या भीतीवर आहे जी तुम्हाला सतत मागे खेचत होती, आणि आता तीच भीतीच तुमच्या पायाखाली आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा आणि कमेंट्स बॉक्समध्ये होय माझा विजय निश्चित आहे असं नक्की टाईप करा. तुम्ही शिकलात की परिस्थितीवर नियंत्रण नसले तरी प्रतिसादावर नियंत्रण नसतं, आणि हा धडा आत्मविश्वासाला कायमचा बनवतो. स्वामी समर्थांचं स्मरण आता प्रत्येक निर्णयामागची शांत शक्ती आहे, जी गोंधळातही स्पष्टता देते आणि यशातही नम्रता ठेवते. तुमचा प्रवास अजून संपलेला नाही, पण आता तो संघर्षातून पळण्याचा नाही, तर संघर्षाला सामोरं जाऊन त्यातून उंच उभं राहण्याचा आहे. आता तुमचं प्रत्येक पाऊल ठाम आहे, प्रत्येक विचार स्पष्ट आहे आणि प्रत्येक स्वप्नाला दिशा मिळाली आहे. खरं तुम्ही स्वतःला जिंकलात, आणि स्वतःला जिंकणं हाच सर्वात मोठा विजय असतो. आता पुढे जे काही येईल ते तुम्हाला घाबरवणार नाही, कारण तुम्ही एकदा स्वतःच्या मर्यादा सोडून दाखवल्यात, आणि मर्यादा मोडणारा माणूस पुन्हा कधीच लहान राहत नाही. स्वामी भक्तांनो, तुमचा विजय नक्कीच स्पष्ट असणार आहे. तुमच्या विजयानंतर तुमचं कौतुक केलं जाईल, आणि तुम्ही जीवनात ते सर्व काही मिळवणार आहात ज्यासाठी तुम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करत होता. स्वामी भक्तांनो, तुमच्या इच्छापूर्तीची वेळ जवळ आली आहे, त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत ऐका, अर्धवट सोडू नका. आता तुम्ही चालत आहात ते घाईने नाही, तर खात्रीने, कारण तुम्हाला माहीत आहे की ज्याने स्वतःला हरवू दिलं नाही त्याला कोणीच थांबवू शकत नाही. तुमच्या डोळ्यात आता भीतीपेक्षा स्पष्टता जास्त आहे, कारण प्रत्येक वेदनेने तुम्हाला शिकवलं की अंधार कायम राहत नाही, आणि प्रत्येक पहाट आधीच्या रात्रीपेक्षा अधिक मौल्यवान असते. स्वामी समर्थांचं नाव तुमच्यासाठी आता आधाराची काठी नाही, तर पाठीमागे उभं राहणारं अदृश्य बळ आहे, जे तुम्हाला आठवण करून देतं की तुम्ही एकटे कधीच नव्हतात आणि कधीच राहणार देखील नाही. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला माफ केलंत, जुन्या चुका, चुकीचे निर्णय, अपूर्ण प्रयत्न, त्या दिवशी तुमच्या मनाने खरी उंची गाठली. कारण अपराधी मन उभं राहत नाही, पण माफ केलेलं मन हे उंच आकाशात उडायला तयार होतं. आज तुम्ही कोणाला काही सिद्ध करण्याच्या धावपळीत नाही, कारण तुमचं अस्तित्वच तुमचा पुरावा आहे. तुमचा विजय आता गाजा वाजाचा विषय नाही, तो तुमच्या चालण्यातल्या स्थिरतेत आहे, तुमच्या बोलण्यातल्या शांततेत आहे, आणि तुमच्या नजरेतील आत्मविश्वासात आहे. स्वामी समर्थांच्या स्मरणाने तुम्ही एक गोष्ट पक्की मजबूत केली आहे की संकट तुमच्या विरोधात नसतात, ती तुमच्या क्षमतेची परीक्षा असतात, आणि परीक्षा पास होण्यासाठी घाबरायचं नसतं, तर प्रयत्न करायचा असतो. स्वामी भक्तांनो, आज तुम्ही कोणत्याही वादळाकडे पाहता तेव्हा तुम्हाला माहीत असतं की हे सुद्धा आपल्या जीवनातून जाणार आहे, कारण आधीच तुम्ही अनेक वादळांना तोंड दिलं आहे, त्यांना पार केलं आहे. तुमचं मन आता प्रतिक्रियांनी भरलेलं नाही, तर निर्णयांनी भरलेलं आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक पडझड आता पायरी बनली आहे, आणि त्या पायऱ्यांवरून तुम्ही वर चढत आहात. थांबता नाही, वळता नाही, घाबरता नाही. स्वामी समर्थांचं स्मरण तुमच्या प्रवासाला दिशा देतं, पण चालायचं काम तुम्ही करता, आणि म्हणूनच हा विजय तुमचा कमावलेला, अनुभवल्याने पक्का झालेला. आता तुम्ही स्वप्न पाहता ते घाबरत नाही, कारण तुम्हाला माहीत आहे की स्वप्न पूर्ण होण्याआधी त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागतो. तुमचं भविष्य आता अनिश्चित नाही, ते संधींनी भरलेलं आहे.
कारण तुम्ही तयार आहात मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या आणि आत्मविश्वासाने. तर तुमचं आयुष्य केवळ जगण्यासाठी नाही तर उंच जाण्यासाठी आहे, केवळ टिकण्यासाठी नाही तर चमकण्यासाठी आहे. आणि हा प्रकाश बाहेरून आलेला नाही, तो तुमच्यातच होता, फक्त जागा होण्याची वाट पाहत होता. स्वामी भक्तांनो, तुमचेही आता चांगले दिवस येणार आहे. तुमचेही दिवस बदलणार आहेत. तुमचाही मोठा विजय होणार आहे. हा संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे, म्हणून हा संदेश अर्धवट सोडू नका. आता तुम्ही जेव्हा आरशात स्वतःकडे पाहता तेव्हा तिथे जुना घाबरलेला चेहरा दिसत नाही. तिथे दिसतो तो माणूस ज्याने अपयश पचवलं, वेदना सहन केल्या आणि तरीही स्वतःवरचा विश्वास सोडला नाही. तुमचं आयुष्य आता इतरांच्या शब्दांवर चालत नाही, ते तुमच्या निर्णयावर चालतं. कारण तुम्ही समजून घेतलं आहे की दिशा बाहेरून मिळत नाही, ती आतून ठरवावी लागते. स्वामी समर्थांचं स्मरण. आता तुमच्या मनात एक स्थिर ज्वाला आहे, शांत पण प्रखर, दिसत नाही पण जाणवते आणि योग्य वेळी तुमच्या पावलांना वेग देते. ज्या गोष्टी आधी तुम्हाला घाबरवायच्या त्या गोष्टी आता तुम्हाला आव्हान वाटतात. कारण भीतीचा अर्थ तुम्ही बदलतात. भीती म्हणजे थांबणं नाही तर वाढण्याची संधी आहे. तुम्ही शिकलात की लोकांचं मन बदलणं तुमच्या हातात नसतं, पण स्वतःबद्दलचं मत उंचावणं पूर्णपणे तुमच्या हातात असतं. आणि हाच आत्मसन्मान तुमचा खरा मुकुट आहे. आज तुम्ही जे काही कमवत आहात, आत्मविश्वास, स्थैर्य, स्पष्टता, ते एका दिवसाचं फलित नाही, ते प्रत्येक वेळी पडून पुन्हा उभं राहण्याच्या सवयीचं फळ आहे. आता तुम्ही परिस्थितीला विचारता नाही की माझ्यासोबत, ती स्वतःला विचारता यातून मी काय शिकू शकलो. आणि हा प्रश्न तुमच्या उंचीची ओळख आहे. स्वामी समर्थांच्या नावाने सुरू झालेला विश्वास आता कृतीत बदलत आहे आणि कृतीतून निर्माण झालेलं यश टिकावं असतं. कारण ते नशिबावर नाही तर प्रयत्नांवर उभं असतं. तुम्ही जिंकलात कारण तुम्ही हार मानली नाही, तुम्ही उभे राहिलात कारण तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवलं आणि आता पुढे चाललात कारण तुम्ही मागे पाहून अडकून राहणं सोडलं. आता पुढचा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी नवीन संधी आहे, स्वतःला अजून चांगलं बनवण्याची, अजून उंच जाण्याची, अजून शांत पण सामर्थ्यवान होण्याची. तुमचा विजय गोंगाट करत नाही, तो शांतपणे आयुष्यभर टिकतो. आणि आज तुम्ही जिथे उभे आहात तिथे उभं राहणंही कधी काळ अशक्य वाटत होतं. म्हणूनच हा क्षण साधा नाही, तो कमावलेला आहे. आता तुमची पावलं थांबणार नाही, कारण तुम्ही फक्त परिस्थितीवर नाही तर स्वतःच्या मर्यादांवर विजय मिळवला आहे. आता तुम्ही तयार आहात पुढच्या उंचीसाठी, पुढच्या स्वप्नांसाठी आणि त्या प्रत्येक क्षणासाठी जिथे पुन्हा एकदा तुम्ही स्वतःलाच सिद्ध कराल. हा शेवट नाही, हा तुमच्या नव्या अध्यायाच्या आत्मविश्वासाने सुरू झालेलं पहिलं पान आहे. स्वामी भक्तांनो, लवकरच स्वामींचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात पडतील आणि स्वामींची कृपा जीवनभर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या डोक्यावर राहील. स्वामी भक्तांनो, जीवनात प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी ज्या ज्या भक्तांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत त्या प्रत्येक भक्तांच्या प्रयत्नाला स्वामी महाराज यश देणार आहेत. त्यामुळे आपली भक्ती वाया गेली, आपले प्रयत्न वाया गेले असं कधीच मनामध्ये आणू नका. स्वामी महाराज तुमच्या प्रयत्नांना वाया जाऊ देणार नाही. तुमच्या मनातील चांगली इच्छा पूर्ण करतील आणि तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश देतील. तुमच्या भक्तीचं, सेवेचं फळ तुम्हाला योग्य वेळी स्वामींच्या कृपेने नक्की मिळेल. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा, स्वतःला फसवू नका. डोळे झाकून एकदा शांतपणे स्वामींचं स्मरण करा. तुम्हाला कळेल की जे काही आपण चुकीचं काम करतो ते इतरांना फसवण्यासाठी नाही तर आपण स्वतःला फसवत असतो आयुष्यामध्ये. कधी स्वतःला फसवू नका. इतरांना फसवायला जाल पण तुम्ही स्वतः फसत आहात हे तुम्हाला कळणार नाही. स्वामी भक्तांनो, जो स्वतःशी, स्वामींशी आणि इतरांशी प्रामाणिक राहतो तो माणूस
या जगामध्ये स्वतःचा विजय मिळवल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुमचाही विजय नक्कीच होईल. तुमचंही जीवन नक्कीच बदलेल. फक्त स्वामींवर आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. मनामध्ये श्रद्धा जागृत ठेवा. यश तुमचंच असेल, विजय तुमचाच असेल. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुमच्या कल्याणासाठी पाठवला होता. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि ज्या भक्तांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्या भक्तांनी देखील लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.